लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने अद्याप वेग धरला नसला तरी राजकीय उलथापालथी मात्र सुरू झाल्यात। निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच महायुतीने काँग्रेस ठाकरे गट यांना मोठा धक्का दिला होता। त्यानंतर महायुतीमध्ये अद्यापही मेगा भरती सुरूच आहे। येत्या काही दिवसात बऱ्याच घडामोडी पाहायला मिळतील। काँग्रेस नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदे यांच्या शिवसेनेचा मार्ग धरलाय। अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड पुढील काही दिवसातच पाहायला मिळणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये परतणार आहेत। त्या दृष्टीने दिल्लीत हालचाली देखील सुरू झाल्या। या पक्षप्रवेशाने देवेंद्र फडणवीसांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। नमस्कार, मी विक्रांत नलावडे, मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे। फडणवीस यांच्या सोबतच्या संघर्षामुळे खडसे यांनी भाजपमधून बाहेर पडत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। सध्या ते राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार आहेत। त्यांना भाजपमध्ये परत आणण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे प्रयत्न करत आहेत। तावडे हे देखील देवेंद्र फडणवीस यांचे विरोधक म्हणून ओळखले जातात। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खडसे यांच्या भाजप पक्षप्रवेशाची तयारी पूर्ण झाली आहे। एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना भाजपने रावेर मतदारसंघातून पुन्हा तिकीट दिले। 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर त्या पहिल्यांदा विक्रमी मतांनी विजयी झाल्या होत्या। यानंतर 2019 मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या। रावेरमधून रक्षा खडसे यांची पुन्हा निवड झाली तर ही त्यांची हॅट्रिक असणार आहे। रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांचा दिवंगत मुलगा निखिल यांच्या पत्नी आहेत। एकनाथ खडसे यांनी रावेर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवडणूक लढवण्यास सांगण्यात आले होते, पण त्यांनी सुनेविरोधात निवडणूक लढण्यास स्पष्ट नकार दिला होता। आता ते स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगल्यात। त्यामुळे रक्षा खडसे यांना निवडून येण्याचा मार्ग आणखी प्रशस्त होणार आहे। एकनाथ खडसे यांनी पक्षप्रवेशावर थेट कोणतीही प्रतिक्रिया अजून दिलेली नाहीये। विशेष म्हणजे त्यांनी दुजोरा किंवा नकारही दिलेला नाहीये। भाजपच्या एका नेत्याच्या म्हणण्यानुसार खडसेंनी महाराष्ट्रात भाजपच्या उभारणीत मोठे योगदान दिले असून त्यांचे पक्षात पुन्हा स्वागत केले जाईल। खडसेंचा प्रश्न पक्ष नेतृत्वाने सोडवला असून ते लवकरच पक्षात परतणार आहेत, असे एका नेत्याने सांगितले। सध्या आमदार असलेले एकनाथ खडसे याआधी ते महाराष्ट्रात अनेकदा मंत्री आणि विरोधी पक्षनेते राहिले आहेत। खडसेंनी ग्रामपंचायत निवडणूक लढवून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती। गावात ते पहिले सरपंच म्हणून निवडून आले होते। फडणवीस यांना विरोध केल्यामुळे राजकारणातून बाहेर फेकले गेलेले प्रथम विनोद तावडे आता एकनाथ खडसे यांना केंद्रीय नेतृत्व बळ देत असल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे। पंकजा मुंडे देखील या कंपूत सहभागी होतील अशी चर्चा आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्व कमी करण्याचे या निमित्ताने प्रयत्न सुरू असल्याचा अनुमान काढला जातोय।